ऐसा अपन ने घर में इंटर किया एंड लाइक दैट्स ओनली हे इग्नोर करा फक्त. ही जी गोष्ट आहे आता याच्यात गेस करा काय असू शकतं. क्या हो सकता है. गुड मॉर्निंग गाइज, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. फायनली सकाळी सकाळी उठलो आहे अँड वातावरण बघा तुम्ही एकदम भारी, पूर्ण मोकळून गेलं आहे. काल थोडंसं खराब झालं होतं बट मस्त झोप झालेली. आता सगळ्यात पहिले सगळं मी आवरून घेतो अँड रेडी होतो फटाफट. बाई साहेब खाली आल्यावर बघतो तर काही पाणीच नाही आहे. सो आता सगळ्यात पहिले पाणी भरायला जावं लागेल. कम टू होम अँड पाणी भरून आणलं आहे. आता 1-2 दिवस काय टेन्शन नाही. सो आता फायनली मी रेडी होतो, आवरून घेतो अँड इकडं पूजापाठ चालू आहे. सो मस्तपैकी आवडतो, रेडी झालो की मग भेटतो तुम्हाला. आता फायनली काय आता रेडी झालो आहे मी अँड तुम्हाला सगळ्यात आधी मला एक गोष्ट दाखवायची. आपला सोफा जो की कंप्लीट झाला होता, अजूनपर्यंत रिव्हील नाही केलेला. सो तुम्हाला आता दाखवतो मी. अँड फायनली असा हा देशी जुगाड केला आहे बरं का आपण, बिकॉज ऑफ धूळ वगैरे जमून जाते. अँड याच्यावरती टाकायला आपण कवर वगैरे बनवायला टाकलेली आहे इथं खाली. आणि तिथं वरती तर काय टाकले नाही, बट खालची जी पट्टी आहे ना तिथं तर येणार आहे. काम बाकी आहे म्हणून सोफा असं दाखवून ठेवलं जास्त, बस काम बाकी आहे म्हणून. सो तुम्हाला जास्त आता नीट इन डिटेलमध्ये दाखवतो बरं का मी. हे सर्व डिझाईन तुमच्या भावाची चॉईस आहे. असं इकडनं असं आहे अँड असा बट विषय एवढाच आहे, धूळ इतकी जमून जाते, इतकी धूळ जमून जाते. हे बा इतकी धूळ जमते बापरे, म्हणून झाकून ठेवलं आहे. दुसरं काही कारण नाही, तर ओपनच ठेवलं असतं. अँड बाकी कम्फर्टेबल तर इतकं आहे जबरदस्त कम्फर्टेबल आहे. तो वापरण्यात आल्यावर अजून जास्त मऊ होणार आहे आणि कम्फर्टेबल होणार आहे. तो स्टार्टिंगला एकदम चांगल्या क्वालिटीचं ते स्पंज ते काय असतं ते वापरलेलं आहे. तो लूज झाला की अजून जास्त कम्फर्टेबल होईल. आणि बघा एवढा साईजचा आपला पूर्ण तो हा आहे स्पंज. अँड मला सगळ्यात जास्त ही वाली डिझाईन आवडलेली आहे. आणि त्याचे पाय गोल्डन कलरचे आहे असे. सो काही विषय नाही. इकडनं 7 फूट, वाला 7 आणि इकडे 14 इकडे 7 आणि इकडे 13 आहे, असा सीन आहे. सो असा सीन आहे. ही धूळ इतकी जबरदस्त जमून जाते त्याच्यात, देखो बट काही विषय नाही. कलर वगैरे चांगला आहे आणि हॉलला एकदम वेगळाच लुक देतो. तो ब्लॉगमध्ये तर कसा वाटत असेल आय डोंट नो, बट जेव्हा घरात आपण एंटर करतो वेट मी तुम्हाला दाखवतो. ऐसा अपन ने घर में एंटर किया अँड लाईक दैट्स ओनली हे इग्नोर करा फक्त. बाकी दिसतं ना चांगलं, एवढं सांगायचं. बाकी उंबरट बाकी, सेंटर टेबल बाकी आहे इकडे ग्लास बाकी आहे. अँड किरकोळ मेन गोष्ट सगळ्यात जास्त आपल्या स्टुडिओचं दार बाकी. तेवढं लवकरात लवकर करायचं पण कारागीर पळून गेला म्हणून, त्यामुळे मला जास्त काय हालचाल करता येत नाही. बाकी आता अजून तुम्हाला एक मेन गोष्ट दाखवायची. इकडे आपला स्टुडिओ, लाईट लावून जाऊ आपण. अँड ही स्टुडिओवाली मेन लाईट. आणि आता ही जी गोष्ट आहे आता याच्यात गेस करा काय असू शकतं. क्या हो सकता है. कॅमेरा आहे काय याच्यात. कॅमेरा फार जुना कॅमेरा आहे, आय थिंक 2001 मधला कॅमेरा आहे. अँड हा एक कॅमेरा मला आज सापडला. हा पण लहानपणी मी बघितलेला, बट मी माझं तिकडचं जे सामान होतं ते इकडे शिफ्ट करत होतो, तर मला आज हा कॅमेरा सापडला. तर मी तुम्हाला मस्तपैकी रिव्हील करून दाखवतो. आय डोंट नो चालू असेल बंद असेल काय सीन आहे त्याचा. ओनली तुमच्या समोरच ओपन करेल, दाखवेल मस्तपैकी काय आहे काय नाही. तर फायनली गाईस कॅमेरा सेट झाला आहे अँड मस्तपैकी आता कॅमेरा रिव्हील करतो. त्याआधी मी फॅन लावून घेतो. फॅन इतकं जाम गरम होतंय, हा घाम तुम्ही बघू शकता. कॅमेरा सेट करता करता जेवढा घाम येऊन लागला, रिव्हिलिंगच्या वेळी काय घाम येईल. सो आता बापरे, हवा तर चांगली भेटतो, काही विषय नाही. बाई साहेब गरमी स्टुडिओमध्ये बिना फॅनचं बसणं
इम्पॉसिबल आहे इथं फॅन लावायला, पण आपल्याला जागा नाही. छोटा कूलर नाही तर छोटा फॅन घ्यावा लागेल. सो आता फायनली आपण रिव्हील करू कॅमेरा. सो ओ माय गॉड, पूर्ण ओल्ड आहे गाईज हा तो. असं आहे काहीतरी सिस्टम त्याच्यामध्ये काहीतरी. बघितलाय का तुम्ही असा कॅमेरा? बघितला असेल तर नक्की सांगा. आय डोंट नो, मला तर काहीच समजत नाही सीचं फीचर वगैरे काय. हो गाईज इथं स्क्रीन आहे, याच्यामध्ये थोडं काहीतरी दिसतंय आपल्याला रिफ्लेक्शन. येस, ही स्क्रीन होती वाटतं तेव्हाची. दिसतंय, एवढं खास नाही दिसत आहे पण ब्लर दिसतंय इथे. नाही दिसत नसेल तुम्हाला कॅमेरामध्ये तर एवढं कॅप्चर होणारच नाही आपल्या मोबाईलच्या तरी. अँड हे काय, हो भाई साहब इधर रोल आहे. आय थिंक फोटो निघायला पाहिजे. रोल आहे म्हणजे बघू आपण ट्राय करून. तर काहीतरी सिस्टम असेल, सेल वगैरे टाकायचा. थोडं आठवतं इथं सेल टाकायचे आपल्याला. देखते मेरे पास सेल थे, तिथे सेल टाकून कॅमेरा चालू झाला तर एकदम भारी काम होऊन जाईल. आपल्याला ब्लॉगिंगला कॅमेरा होऊन जाईल गाईज. हे गाईज, वेलकम बॅक टू अनदर ब्लॉग. स्वतः फायनली सेल वगैरे आपल्या हातात आहे, तर आपण टाकून बघू. चालला तर चांगली गोष्ट आहे, नाही चालला तर काही करू शकत नाही आपण. फार जुना आहे, 2000 मधला कॅमेरा आहे. तो चालेल बी का नाही याची गॅरंटी नाही, पण तो चालू बी कसा करायचा. पण सेल तर टाकला आपण. ऑफ, ऑन, इधर पे ऑन, रेडी. सॉरी गाईज, कॅमेरा तर बंद आहे. मला वाटलं होतं चालू असेल म्हटलं, बट एकदम ओल्ड आहे, व्हर्जन आहे. अँड दिसायला एकदम कॅमेरा आहे शेवटी, काही केलं तरी भारी वाटतंय मला. ओल्ड व्हर्जन आहे, हे निघतं वाटतं याचं. लाईक दिस. बट कॅमेरा चालू होऊन जायचा होता, शेल वगैरे टाकली आपण. हो सॉरी, तुम्हाला ना मी स्क्रीन दाखवतो याचं. थोडंफार तुम्हाला रिफ्लेक्शन दिसत असेल याच्यात. हे बघा, लाईट दिसतंय बा, हे वाला लाईट. अँड वेर इज वेरी रेड आहे ना, ते देवार आहे. ऐसा कुछ तो एवढा क्लिअर तर नाही दिसत आहे, बट दिसतंय, दिसत नाही असं पण नाही. तर असा कॅमेरा आहे. ऑन ऑफ काय उपयोग नाही झाला शेल टाकून. नवे शेल टाकले मी त्याकरता, म्हटलं चालू होऊन जाईल. बट इट्स ओके, असा सीन आहे. मी तर इथं स्टुडिओच्या इथंच ठेवेल ते सजून आता मस्तपैकी. हे नाही ठेवायचं, हे थोडंसं काही कामाचं नाही वाटत आहे मला. अँड भाई इथं कॅमेरा ठेवला आपण, अँड इट्स फील गुड. इतकं भारी वाटतंय बघून स्टुडिओमध्ये कॅमेरा आला फायनली. जुना असं नवा असं काही का होईना कॅमेरा आला. अँड हा आपला स्टुडिओ बरोबर भरतोय मस्तपैकी. आता लागली जाम भूक यार, जबरदस्त भूक लागली, जेवण करायचं आहे. आणि असा होता आपला कॅमेरा, तुम्हाला दाखवायची इच्छा होती मला. सकाळी सापडला, म्हटलं दाखवू, रिव्हील करू. सो आज तर काही काम नाही, आज मी घरीच आहे, बाहेर तर काही जाणार नाही, रेस्टच करेन. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. कमेंटमध्ये नक्की सांगा सोफा सेट अँड कॅमेरा कसा वाटला. बाकी करतो ब्लॉगला इथंच आहे. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग तर लाईक करा, चॅनलवर सबस्क्राईब करून द्या. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.